अज्ञानामुळे अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या कुटुंबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समुपदेशन करून आधार दिला आणि त्या कार्यकर्त्यांनी डोक्यावर आलेली केसाची बटेही काढून टाकली। त्यामुळे या कुटुंबातील फार मोठी आर्थिक हानी टळली। याबाबत सविस्तर वृत्त असे की बेलापूर पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात एका कुटुंबातील महिलेच्या डोक्यात केसाचा जुडगा झाला होता। सन 2019 पासून केसाचा गुंता होण्यास सुरुवात झाली। हळूहळू तो गुंता वाढतच गेला व लांबलचक केसामध्ये एकमेकाला घट्ट चिटकले। काही केल्या हा गुंता सुटेना। हा गुंता सुटण्याकरिता वेगवेगळे साबण वेगवेगळे शॅम्पूचा वापर करण्यात आला, परंतु केसाचा गुंता काही सुटेना। त्यामुळे हे कुटुंब पुरते हवालदिल झाले। काय करावे हे सुचेना झाले। त्यातच हा प्रकार म्हणजे एखाद्या दैवताचा कोप असावा असा समज काहींनी करून दिल्याने या कुटुंबाने भोंदूबाबाकडे धाव घेतली। अगोदर भोंदूबाबांनी या महिलेच्या गळ्यात मणीची एक माळ घातली व त्या मोबदल्यात 25,000 रुपये या कुटुंबाकडून घेतले। त्यानंतर डोक्यावर आलेल्या बटचा पूर्ण बंदोबस्त करायचा असल्यास 1,00,000 रुपये खर्च येईल असे देखील सांगितले। त्या महिलेचा मुलगा व पती यांचा यावर विश्वास बसला नाही। त्यामुळे त्यांनी संगमनेर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ता ॲडव्होकेट रंजनाताई गवांदे यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी फोनवरच या कुटुंबाचे समुपदेशन केले। त्यानंतर आम्ही समक्ष भेट देण्याकरता येतो असे त्या कुटुंबाला सांगितले। त्यानंतर ॲडव्होकेट रंजना गवांदे, श्रीमती छायाताई विनायकराव बंगाळ, देवीदास देसाई, अशोक गवांदे आदी आणिचे कार्यकर्ते त्या कुटुंबाच्या घरी गेले। अगोदर सर्व प्राथमिक माहिती घेतल्यानंतर हा प्रकार केवळ अंधश्रद्धेचा असून तुमच्या अज्ञानाचा बुवा व भोंदूबाबा फायदा घेत असल्याचे त्या कुटुंबाला पटवून दिले। यावेळी ॲडव्होकेट रंजना ताई गवांदे यांनी स्वतःच्या हाताने त्या महिलेच्या डोक्यावर आलेली 2.5 किलो वजनाची ती बट कापली। त्यांना छायाताई बंगाळ, देवीदास देसाई व अशोक गवांदे यांनी सहकार्य केले। डोक्यावरील 2.5 किलोचा भार 6 वर्षापासून झेलणाऱ्या या महिलेच्या मणक्याचे खांद्याचे विकार सुरू झाले होते। रात्री झोप देखील येत नव्हती। कायम डोके दुखत असल्याचे, परंतु ती 2.5 किलो ची बट काढल्यानंतर त्या महिलेचे डोके एकदम हलके झाल्यासारखे वाटले। त्यामुळे तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही। तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आणीचे कार्यकर्ते भारावून गेले। यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भोंदूबाबांची दुकानदारी सुरू असल्याचे काही नागरिकांनी आणीच्या कार्यकर्त्यांना सांगितले। त्यावर आणीच्या रंजनाताई गवांदे व देवीदास देसाई यांनी दिली माहिती। श्रीरामपूर तालुक्यातील एका गरीब कुटुंबात त्या एका महिलेचे जटा एकमेकाला केस चिटकली होती आणि गेल्या 6 वर्षापासून हा कार्यक्रम चालू होता आणि त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी त्यांची भोंदूबाबावर श्रद्धा होती आणि भोंदूबाबांनी वेगवेगळे आमिषे दाखवले, त्यांना माळा घातल्या गळ्यामध्ये आणि अनेक पैसे त्यांच्याकडून उकळले। त्याचा परिणाम काही झाला नाही। ते केस आणखी वाढत गेले। त्या जटाचा गेल्या 6 वर्षानंतर त्या मानेवर 2.5 किलोचा तो भार तयार झाला। त्या केसामध्ये साबण, शॅम्पू, धूळ, अनेक घाण बसले त्या केसामध्ये आणि कुऱ्हाडीने तुटणार पण नाही अशा केसाचा तो गुच्छ तयार झाला। आणि मग ते आणीच्या कार्यकर्त्या संपर्कात ते कुटुंब आलं आणि त्या कुटुंबाला समजून सांगितलं की यामागे दैवी शक्ती नसते, भोंदूबाबा याला काहीच करू शकत नाही आणि आम्ही योग्य पद्धतीने ते जटा तुमच्या त्याला बट म्हणतात ती काढून देऊ। आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आमच्या रंजनाताई गवांदे जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी स्वतः कात्रीनं ती बट कापली। ती बट जवळजवळ 1.5-2 फूट बट लांब होती आणि 2.5 किलो वजन होतं। ती माऊली डोक्याला 6 वर्षापासून 2.5 किलोचं वजन घेऊन फिरत होती। तिला त्यामुळे मणक्याचे अनेक विकार जडले। ती मान सतत अशी वर करून वावरत होती। रात्री तिला त्या वजनामुळे झोप देखील येत नव्हती आणि ज्यावेळेस आम्ही ती बट कापली, खरोखर त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला। खरोखर ती म्हणे मला आज इतकं मोकळं वाटलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यामुळे त्यांचे लाखो रुपये वाचले। माझी सर्व नागरिकांना आव्हान आहे, असा कुठलाही भोंदूबाबा चमत्कार करू शकत नाही, कुणालाही तंत्र मंत्र विद्या येत नाही। त्यामुळे कुणीही भोंदूबाबांच्या आहारी जाऊ नये। ज्यांना कोणाला काही भोंदूबाबांनी फसवलं असेल त्यांनी आणीच्या कार्यकर्ते संपर्क साधावा, त्यांचा बंदोबस्त केला जाईल। तिरंगा न्यूज साठी देवीदास देसाई, बेलापूर।